सादर होणार वगनाट्य पहिल्यापासून शोकरी सांगत नाही काय. लोकप्रेमीला लोक जागृती या विषयाला धरून आपल्या समोर महाराष्ट्रातील पंचरंगी शेतकरी एक काव्यरचना सादर होते. शाहीर दादा टोलके म्हणतात, ढगाला लागली कळ पाणी थमथम गळ. तर आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी काय म्हणतोय, वर आभाळ दिसतंय निळ, शेतकऱ्यांचं भरल्यात डोळ, पाऊस नाही म्हणून पीक जळ, लई पडला म्हणून झोपळ, आणि आमच्या डोळ्यात भरलं आभाळ पाणी थमथम गळ, आमच्या डोळ्यात भरलं आभाळ पाणी थमथम गळ. भगिनी केविलवाणी विचार करते यंदा, खरीप धान्य जर नाही पिकलं तर खाण्याचं होईल वंदा, आणि म्हणून देवा नको पाडू दुष्काळ पाणी ठेवून. शेतकरी समाज मनाने भोळा बागायत ज्वारीला जपतो, शेतकरी समाज मनाने भोळा बागायत ज्वारीला जपतो, काहीतरी किंमत देऊन व्यापारी मालाची खरेदी करतो, आणि मग महागाईला चढतं बळ पाणी झमझम. पूर्वी आपल्या देशात चहा कुणी पेत नव्हतं. पाहुणा आला तर गुळाचा खडा तांब्यावरून पाणी द्यायचे. पण एका जपानी माणसानं चहा आणला. मग आता सकाळी उठल्याबरोबर चहापासूनच सुरुवात होती. त्यामुळे झाले काय, ज्वारी बाजरी गहू आणि तांदूळ साखर महागली कशी, कप कप म्हणतात देव कोपला ना हातातली फुटली बसी, तुला काय कळ देवाला डोळ पाणी झमझम. आणि अशा सर्व परिस्थितीला शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतं. तो शेतकरी 72 सालात काय म्हणत होता, हे वरीस लईणार उलट सुलट दिसते सार पाऊस पडल असं काय वाटला, दुष्काळाचा सुटला वारा त्यातून महागाईचा मारा कसं जगायचं हे कोड सुटना, दिल हवाल झाल्या ती खेडीर शहरात चमकते माडीर, कुणा कुणाचा विचार करावा उमज पडे ना मोठ्याना, आदले मधले लाच किती घेती सप्ते किती खाती होते कायद्याची माती हे समजणार. ज्येष्ठेला आषाढ आषाढ गेला श्रावण पावसाभाव्यानं सर्वांचं मरण, शेतकरी दादा फिसकटला सगळा सौदा हे चालू काय बरे नव्हे, शेतकरी दादा फिसकटला सगळा सौदा हे चालू काय बरे नव्हे, शेतकरी दादा फिसकटला सगळा सौदा हे चालू काय. नदीचं पाणी आटलं र, धरणामध्ये बघ कुठलं र, आडतच नाही पवड्यात येईल कुठून पहा विहिरी बारवा गेल्या काटून. अर मेघराजा नकोस पाहू मजा हे वागणं बरं नव्हे, शेतकरी दादा दुष्काळ हटला जोराचा पण जोर झाला व्यापारी चोराचा, धान्याचा साठा दडवितो सर्व लोकांना जिथे तिथे नडवितो. अरे व्यापाऱ्या जपून वाग जरा पोऱ्या ही भाववाढ बरी नव्हे, शेतकऱ्यांच्या घरातली लहान लहान पोरं बायका पोरं सुद्धा रोजगार हमीच्या कामावर गेली. घरंदाज बायका पोरं हाती घेऊन टिकाव खोरं सडकच्या कामावर जातात, तिथं 2 ते 2.5 रुपये मिळतात. अरे ठेकेदारा पचल तेवढं खा जरा हे खाणं तुझं बरं नव्हे. प्रकारे 1-2 गाणी आपल्या समोर सादर केली. तमाशात डिस्को पहिला नव्हता, आता आला.
दुपारचं काय भाषण ऐकून आमच्या तमासगिरांच्याही मनावर काय थोडासा प्रकाश पडल्यासारखं झालं की आमचा महाराष्ट्र नेमका महाराष्ट्र आमचा आहे का हा प्रश्न निर्माण होतो आणि तो इशारा सर्वांना दिला गेलेला आहे. आणि म्हणून राष्ट्रप्रेम जागृत राहणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. पण ते राहत नाही. फॅशन वाढत गेली हो गेली, तरुणांची डोकी वाढली हो वाढली, स्त्रियांनी पोकत केली हो केली, आणि आता जपानची लुंगी आली रे. तुम्ही ऐका अपुरा पडतो आहे पैका, गरिबी हटवा म्हणते लोक, मग दुर्बुद्धी ही कुठली सुचली रे. तुम्ही ऐका फॅशन वाढत गेली म्हणून कापड महाग झाले, तिकडे पाहावे तिकडे दिसते टेरिंग केरी कोटवाने, पॅन्टच्या पाणी नवीन आली, धोत्राची तर आठवण विसरली, दुर्बुद्धी ही कुठली सुचली रे. तुम्ही ऐका फॅशन म्हणजे आपण करतो म्हणजे आपल्यातली फॅशन कोण करतो का? आपले धोतर नेसतो आहे का कोणी जपानी? आपले धोतर नेसतो आहे का कोणी जपानी? आपला फेटा बांधला आहे का कोणी इंग्रजांनी? मग आपले आपण सोडून दिले आणि दुसऱ्याचे उसने घेतले, स्वतंत्रतेचे जीवन कसले तुम्ही ऐका. सोडली पाहत्या पडद्यावर चित्रांनी, हाऊसफुल गर्दी होण्याला नटी दावीची उतानी, पाहुणे ती तरुण तरुणी कर्तव्याला जाती विसरली, पाप करुणी फसती रस्त्याला. तुम्ही ऐका साहेबराव विनंती करून सांगे आज तुम्हाला, वाईट दृष्टी पाहण्याची सवय लावू नका डोळ्याला, खऱ्या कलेच्या उत्कर्षाला हातभार जर तुम्ही लावला, वाना मला येते कसली रे. तुम्ही ऐका झाला बापच अतिरेकी. हे वगनाट्य आपल्यासमोर सादर होत आहे या म्हणणीपासून. शेतकरी वर्ग जगामध्ये सोडून त्यांच्या जीवावर पाळले श्रीमंत सेठ सावकार नाही राहिली शेतकऱ्याची कदर जगामध्ये.
शर्तीत बंधन शांत काढायचा